मित्रांनो, भारतात वेगवेगळ्या प्रकारच्या रोट्या म्हणजेच गव्हाच्या चपात्यांचे प्रकार खाल्ले जातात. रुमाली रोटी, तंदुरी रोटी, साधी चपाती, फुलके, नान पराठे असे बरेच पदार्थ गव्हाच्या पिठापासून तयार केले जातात. पण चपाती बनवण्याची हटके पद्धत सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. झाडूच्या मदतीने ही चपाती शेकली जाते आहे. ही चपाती इतकी पातळ असते की तव्यावर घालताच फुग्यासारखी फुगते. ही अनोखी चपाती सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या चपातीला बांगलादेशची बरून रोटी असंही म्हणतात. हा व्हिडिओ बांगलादेशमधून चांगलाच व्हायरल झालेला आहे. बरून रोटी करण्याची क्रिया खूपच इंटरेस्टिंग आहे. आधी गव्हाचं पीठ व्यवस्थित लवचिक होईपर्यंत मळलं जातं. नंतर एका स्वच्छ झाडूच्या मदतीने तव्यावर ही चपाती पसरवली जाते. छोट्या झाडूमुळे ही चपाती न फाटता व्यवस्थित पातळ होते आणि तव्यावर छान भाजली जाते. गरम तव्यावर तेल किंवा तूप घालून ही दोन्ही बाजूंनी चपाती शेकली जाते. ही पूर्ण प्रक्रिया पाहण्यासारखी असते. तव्यावर ठेवताच ही चपाती फुलू लागते आणि फुग्याप्रमाणे त्यात हवा भरली जाते. ही चपाती रुमाली रोटीपेक्षा जास्त पातळ आणि कुरकुरीत असते. बांगलादेशच्या वेगवेगळ्या भागांमध्ये खास करून ढाका, चटगावच्या स्ट्रीट फूड स्टॉलवर ही रोटी मिळते. स्थानिक लोक या प्रकारची रोटी दुपारच्या जेवणात, रात्रीच्या जेवणात भाजी किंवा डाळसोबत खातात. काही लोक दूध किंवा रबडीसोबत सुद्धा खातात. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आल्यानंतर लोक कमेंट करून या व्हिडिओवर आश्चर्य व्यक्त करत आहेत. या प्रकारची रोटी खूपच पातळ आणि मोठी असते. फुग्यासारखी फुगते. तसंच वरून कुरकुरीत आणि आतून सॉफ्ट असे दोन्ही टेक्स्चर यात असतात. पारंपरिक स्ट्रीट स्टाईल या चव या चपातीला असते. या रोटीचा व्हिडिओ पाहून लोकांना वेगवेगळ्या कमेंट्स करत आहेत. ही रोटी पाहून लगेचच खाण्याची इच्छा होते असं म्हणत काही लोक आहेत, तर काहींनी ही रोटी करण्याची पद्धत खूपच युनिक असल्याचं म्हटलं आहे. मित्रांनो, आपली काही प्रतिक्रिया असतील या व्हायरल व्हिडिओबद्दल पण कमेंट बॉक्समध्ये देऊ शकतात. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. धन्यवाद.